नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आता पावसाळा म्हटले की ही एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी ही ना प्रत्येकाच्या घरी झाली पण असेल आणि झालीच पाहिजे. तर आज गव्हाचे पीठ वापरून आणि थोडासा मैदा वापरून ना छान असे नमकीन बनवणार आहे. तर प्रत्येक वेळेस एकच फ्लेवरचे मी नमकीन बनवत असते, म्हणजे जास्त काही कुठले फ्लेवर जास्त घालत नाही. पण आज तीळ घातलेले, कसुरी मेथी, ओवा, नंतर बाकीचं काय काय जे बरेच फ्लेवर आहेत ना तर त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि सगळ्या फ्लेवरचं मिक्स आहे ना तर नमकीन खूप छान लागतं. आणि अशा प्रकारचे एकदा नक्कीच नमकीन तुम्ही ट्राय करा. तर ही अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे. असं पावसाळा म्हणलं की आधीमध्ये छोट्याशा भुकेसाठी हे कुरुम 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 असं खायला छान लागते ही रेसिपी. तर एकदा नक्कीच ट्राय करा. आणि याचा लॉंग व्हिडिओ ना मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन पहा. वेगवेगळ्या 2 प्रकारची इथे नमकीन बनवलेले आहेत. एकदम मस्त झाले होते, छान झाले होते, कुरकुरीत झाले होते. तर याचा लॉंग व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि जो काही खाली त्रिकोण दिसतो ना तर त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे तुम्ही लॉंग व्हिडिओ नक्कीच जाऊन पाहू शकता. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.